श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोत्यो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत. आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला तूळ राशीविषयीचे राशी भविष्य सांगणार आहे. 2025 मधील जानेवारी महिन्यातील हे राशी भविष्य असणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात तूळ राशीच्या व्यक्तींसाठी कशी असणार आहे याविषयीचाच खास व्हिडिओ आहे. आधीच्या 6 राशींचे व्हिडिओ बनवून झालेले आहेत. जर आपण ते पाहिले नसतील तर आपण ते देखील पाहावे. तसेच आपली कमेंटमध्ये मला रास सांगायला विसरू नका. आपण प्रत्येक महिन्याचे राशी भविष्याचे व्हिडिओ आता बनवणार आहोत इथून पुढे. तर आपले देखील रास कोणते आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त तूळ या राशीविषयीचेच राशी भविष्य सांगणार आहे. कसे असणार आहे यांच्यासाठी नवीन वर्ष कसा असणार आहे, हा जानेवारीचा संपूर्ण महिना, याविषयीचीच आपण माहिती या व्हिडिओत घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. व्हिडिओ आवडला तर सर्वात शेवटी व्हिडिओला लाईक करून व्हॉट्सअप ग्रुपवर कमीत कमी 5 जणांना हा व्हिडिओ शेअर करा. तर आपण राशी भविष्य पाहण्यासाठी माझ्याकडे 4 दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर आहेत. तर आपण दाते पंचांगातील सर्वात आधी माहिती घेणार आहोत. तूळ राशीविषयी की नेमकी काय सांगत आहे तर आपण पाहू शकता की तूळ राशीविषयी माहिती अशी आहे की व्यावसायिक आवक आपल्याला चांगली राहणार आहेत. नोकरीत इच्छित स्थळी बदलीचे योग आहेत. जर आपण बदलीचे प्रयत्न करत असाल तर आपल्याला जी इच्छित जागा आहे त्या ठिकाणी बदलीचे योग आहेत. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडणार आहेत. विद्यार्थ्यांना मात्र परिश्रम घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांना थोडंसं, ज्या तूळ राशीच्या व्यक्ती आहेत त्यांना, विद्यार्थ्यांना थोडं अभ्यासात थोडंसं लक्ष द्यावं लागेल. थोडासा मोबाईल खेळणे टाळावे त्यांनी, कारण शत्रुत्वाचे प्रसंग देखील आहेत. तर कलह भांडण थोडेसे टाळावेत. वैयक्तिक कामात मात्र यश मिळणार आहे. सरकारी कामात पूर्वार्ध हा चांगला आहे. प्रवासामधून कार्यपूर्ती होणार आहे. खेळाडू आणि कलाकारांना त्यांच्या कष्टाचे परिणाम चांगलेच मिळणार आहेत. तर ही माहिती दाते पंचांगातील होती. आनंदी वास्तूमध्ये काय सांगत आहेत तूळ राशीविषयी तर नववर्षात व्यापार, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये बदल करण्यासाठी काळ अनुकूल आहे. भागीदारीच्या व्यवहारात उत्तम लाभ प्राप्ती होऊ शकते. जर आपला भागीदारीतला म्हणजेच पार्टनरशिपमध्ये बिझनेस असेल तर त्यामध्ये लाभ संभवत आहे. नोकरदार वर्गाने सर्वांशी नम्रतेने वागणे गरजेचे आहे. स्वतःच्या आक्रमक स्वभावाला मुरड घातल्यास सर्व कामे यशस्वी होतील. शांत राहून आपण सर्व कामं साध्य करू शकता. असेच तूळ राशीच्या व्यक्तींचे जानेवारी महिन्याचे राशी भविष्य असणार आहे. कार्यक्षेत्रात वाढत्या व्यापामुळे घराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसाठी अधिक वेळ देणे देखील आवश्यक आहे. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मात्र आपल्या या कार्याला प्राप्त होणार आहे. जर आपल्या मागे जास्त धावपळ असणार आहे तर कोणाची जरी साथ नसली तरी जोडीदाराची साथ मात्र आपल्याला या जानेवारी महिन्यात मिळणार आहे. सरकारी कामात अपेक्षित अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने थोडासा संयम ठेवा. आरोग्याबाबत सावधता बाळगणे आवश्यक आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनी या जानेवारी महिन्यात आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. कामे ही चालू राहतच असतात. आपले आरोग्य देखील महत्त्वाचे आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. काल निर्णय कॅलेंडरमध्ये तूळ राशीविषयी असे सांगण्यात येत आहे की आपण आपल्या वागण्या बोलण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शांततेने व संयमाने वागल्यास यशाचे प्रमाण वाढेल. आपण म्हणू तेच खरे अशी भूमिका नको. महिन्याच्या उत्तरार्धात कोणतेही आश्वासन देऊ नका. आपण जसे पाहिले की उत्तरार्धात आश्वासन द्यायचं नाही. पूर्वार्ध आपल्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये काय सांगत आहेत तूळ राशीविषयी तर आपण पाहू शकता. पूर्वार्धात कामात यश मिळणार आहे. घरगृहस्थीची काळजी घ्या. भावनिकता आवरा. खर्च थोडासा वाढू शकतो. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. तूळ राशीच्या व्यक्ती शारीरिक तक्रारींकडे लक्ष द्या. नातेवाईकांची ये जा वाढणार आहे. हट्टीपणा सोडा. विपरीत घटनेतून लाभ संभवू शकतो. अचानक थोडासा धनलाभ किंवा आपल्या कार्यात देखील आपल्याला लाभ होऊ शकतो. तर अशी ही तूळ राशीविषयीची माहिती होती. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वृश्चिक राशीविषयीचे राशी भविष्य सांगणार आहे. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन. धन्यवाद.